नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती या प्रकरणातील शेवटचे दोन प्रकार. ते आहे तुमचे शब्दयोगी अव्यये आणि केवलप्रयोगी अव्यये. मागील दोन व्हिडिओमध्ये आपण 1 ते 6 जे प्रकार आहेत ते पूर्ण केलेले आहेत. जे विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील त्यांनी आधी ते मागचे 2 व्हिडिओ बघा, नंतरच हा व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला हे पुढे समजेल. तुम्हाला वर एक आय बटनची लिंक दिसत असेल, त्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे, त्यावर पण जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज आले का सर आपले लेक्चर सिरीज वाईज घ्या. तर हो मित्रांनो, आपण आपले लेक्चर सिरीज वाईजच घेणार आहोत. परंतु आपलं ह्या जे चॅनल आहे, या चॅनलवर खूप सारे मुलं असे आहेत का ते पहिल्यांदाच तयारी करतात एक्झामची, पहिल्यांदाच एक्झाम देत आहेत. त्यांना या सिलेबसविषयी काहीच माहीत नाही का तुमचं बुद्धिमत्ता म्हणजे काय, गणित म्हणजे काय, तुमचं मराठी व्याकरण म्हणजे काय, त्यात कसे प्रश्न येतात. म्हणून त्यांना एक इंट्रोडक्शन व्हावं, माहिती व्हावी, म्हणून आपण तुमचा जो सिलेबस आहे त्याच्या विषयातील प्रत्येक विषयाचे आपण हे एक लेक्चर घेतलेले आहेत. आता आपल्या पुढे गणिताचं होईल आणि नंतर बुद्धिमत्ताचं होईल. त्यानंतर आपण सिरीज वाईज आपलं आधी टेक्निकल, मग बुद्धिमत्ता, मग गणित आणि मराठी व्याकरण असं सुरू करू. चला तर सुरू करू आपण शब्दाच्या जातीतील 7वा प्रकार, तो आहे शब्दयोगी अव्यये. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, हे वाक्य बघा. आता माकड झाड चढले. वाक्य बघूनच आपल्याला समजतं का वाक्यात काहीतरी चूक आहे, कुठल्या तरी गोष्टी, कुठल्या तरी शब्दाची कमी आहे. वाक्य हे अर्थहीन वाटतं आहे आपल्याला. आता मी यात एक शब्द ॲड करतो. आता वाचा बरं, माकड झाडावर चढले. आता वाक्य कसं अर्थपूर्ण झालं, वाक्य सुसंगत झालं. माकड झाडावर चढले. हा जो काही मी ते हा वर शब्द ॲड केलेला आहे, हा जो वर शब्द ॲड केलेला आहे, हाच आहे तुमचा शब्दयोगी अव्यय. आपण अजून एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊ. रोहन माझ्या बसला आहे. हे वाक्य पण बघून आपल्याला कसं वाटतं आहे की वाक्यात काहीतरी कमी आहे, वाक्य हे अर्थहीन वाटतं आहे, वाचतानाच आपलं वाक्य हे अर्थहीन वाटतं आहे. आता यात पण मी एक शब्द ॲड करतो. आता बघा, रोहन माझ्या पुढे बसला आहे. आता वाक्य कसं अर्थपूर्ण झालं, वाक्य सुसंगत झालं. हा जो मी इथे पुढे जो शब्द ॲड केलेला आहे, हाच आहे तुमचा शब्दयोगी अव्यय. आता बघा, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला म्हणतो आपण शब्दयोगी अव्यय. आता यात बघा, यात आपण वर हा शब्द वापरलेला आहे, यात पुढे हा शब्द वापरलेला आहे. या शब्दांमुळे वाक्य कसं अर्थपूर्ण झालं, सुसंगत झालं. वाक्य अर्थपूर्ण आणि सुसंगत करण्यासाठी आपण नामाला किंवा सर्वनामाला जे शब्द वापरतो त्यांनाच आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. आता यात हे शब्द बघा, वर, पुढे, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलेले आहे. हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून सुद्धा कार्य करतात. म्हणजे जे क्रियाविशेषण अव्यय आहे तेच आपण शब्दयोगी अव्यय म्हणून वापरू शकतो, परंतु ते एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडलेलं पाहिजे. हे जर क्रियाविशेषण अव्यय जर नामाला जोडले किंवा सर्वनामाला जोडले, तेव्हा झाड हे नाम आहे, झाड या नामाला वर हे आपण शब्द जोडला, म्हणजे वर हा क्रियाविशेषण अव्यय जोडला, तर झाडावर हे वर. आता हे वर हे कशाचे कार्य करत आहे, शब्दयोगी अव्ययाचं. आणि जर मी हा नाम काढून टाकला, आता बघा, माकड वर चढले, तर आता हा जो वर आहे तो कशाचे कार्य करतो, तो करतो क्रियाविशेषण अव्यय आहे. तुमचं गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियेचं स्थानांतरण होत आहे. माकड वर चढत आहे म्हणजे क्रिया एका ठिकाणी दुसऱ्याकडे स्थानांतरित होते. एक वेळा अजून सांगतो, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर शब्दयोगी अव्यय म्हणजे नाम किंवा सर्वनामाला जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला म्हणतो आपण शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययामुळे वाक्य हे अर्थपूर्ण होते, सुसंगत होते. याचे 2 एक्झाम्पल आपण बघितलेले आहे. शब्दयोगी अव्यय हे क्रियाविशेषण अव्ययच असतात, परंतु क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय होण्यासाठी ते नामाबरोबर किंवा सर्वनामाबरोबर जोडलेले पाहिजे. जसं आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलेलं आहे. इथे झाड आहे, इथे झाड, झाडाला जर जोडून आलं तर ते शब्दयोगी अव्यय आहे, आणि नामाला जर जोडून आलं तर ते शब्दयोगी अव्यय आहे. इथे बघा, माकड झाडावर चढले. आता झाड हे झाडे नाम आहे आणि वर हे झाडाला जोडून आलं म्हणून ते शब्दयोगी अव्यय झालं. तर वर हा शब्द स्वतंत्र असेल, तो नामाला जोडलेला नसेल, फक्त असं असेल, माकड वर चढले, तर हे झालं तुमचं क्रियाविशेषण अव्यय. आणि आता नामाला जोडून आलं म्हणून हे झालं तुमचं शब्दयोगी अव्यय. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये पण बघा, रोहन माझ्या पुढे बसलेला आहे. पुढे हे तुमचं शब्दयोगी अव्यय आहे का, तर ते तुमच्या सर्वनामाला, माझ्या या सर्वनामाला जोडून आलेलं आहे. जर मी नुसतं असं म्हटलं, रोहन पुढे बसला, तर हे झालं तुमचं क्रियाविशेषण अव्यय. कुठलं क्रियाविशेषण अव्यय झालं, स्थितीदर्शक. ते स्थिती दाखवत आहे की रोहन कुठे बसला, तर पुढे बसलेला आहे. आणि आता हे काय झालं, रोहन माझ्या पुढे बसला आहे, हा पुढे तुमचा झाला शब्दयोगी अव्यय. पुढे हे क्रियाविशेषण माझ्या या सर्वनामाला जोडून आलेलं आहे. त्या नामाला किंवा सर्वनामाला वाक्य पूर्ण करण्यासाठी एखादा शब्द जोडतो त्याला म्हणतो मी शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययाचे एकूण 16 प्रकार पडतात. आता ते आपण सर्व एक सविस्तर समजून घेऊ. शब्दयोगी अव्ययाचा पहिला प्रकार तो आहे तुमचा कालवाचक शब्दयोगी अव्यय. यात 2 प्रकारचे कालवाचक शब्द येतात. एक असतो कालदर्शक, एक असतो गतिदर्शक. कालदर्शकमध्ये तुमची फक्त वेळ दाखवलेली असते, जसे त्यात आधी, नंतर, पुढे, पूर्वी, पोहतो हे शब्द येतात. गतिदर्शक म्हणजे ज्या गोष्टी स्थानांतरित होतात त्याचा समावेश असतो. त्यात तुमचे पासून, वरून, मधून, खालून हे शब्द येतात. जसं आपण हे एक्झाम्पल बघू. उदाहरणार्थ, वर्षापूर्वी मी
पास झालो. यात बघा वर्षापूर्वी मी पास झालो, यात तुम्हाला त्या घटनेची वेळ दिसते आहे. यात बघा वर्षापूर्वी, पूर्वी हा शब्द काय दर्शवतो तुम्हाला, ती वेळ दर्शवतो आहे. तर कधी पास झालो तर वर्षापूर्वी झालो. पूर्वी हे आहे तुमचं कालवाचक क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय आहे. दुसरं उदाहरण बघा, कालपासून मी प्रवास करत आहे. यातून आपल्याला या घटनेतून काय दिसतं आहे का, प्रवास करत आहे म्हणजे ही क्रिया ही स्थानांतरित होते, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित होते. हा पासून जो शब्दयोगी अव्यय आपण वापरलेला आहे तो आहे तुमचा गतिदर्शक. दुसरा आहे तुमचा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. यात फक्त ठिकाण दर्शवण्यासाठी एखादा शब्द हा नामाला जोडलेला असतो. त्यात तुमचे आत, बाहेर, पुढे, मध्ये, जवळ, समोर असे शब्द येतात. आता पहिला तो प्रकार आहे, त्यात आपण काय होतं तर काल दर्शवण्यासाठी आपण एखादा शब्द जोडत होतो किंवा मग गती दर्शवण्यासाठी आपण एखादा शब्द जोडत होतो. दुसऱ्या प्रकारात आपण फक्त स्थळ दर्शवण्यासाठी आपण एखादा शब्द नामाला जोडतो. त्यात आपले आत, बाहेर, पुढे, मध्ये, जवळ, समोर हे शब्द येतात. आता उदाहरण बघा, शाळेजवळ मंदिर आहे. आता यातून काय दिसतं आपल्याला का, ठिकाण मंदिर आहे ते कुठे आहे, शाळेजवळ आहे. यात तुमचा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कुठला, जवळ. जवळ हे आपल्याला मंदिराचं फक्त ठिकाण दर्शवतं आहे का, शाळेजवळ मंदिर आहे. शब्दयोगी अव्ययातील तिसरा प्रकार करणवाचक शब्दयोगी अव्यय. इथे हा कारण नाही, हा शब्द करण आहे. करण म्हणजे तुमचं साधन, म्हणजे कुठलं एक साधन ज्याच्याद्वारे आपण एखादी कृती करतो. जसं आपला फॅन झाला, आपल्या घरातील कुठलेही साधन जसं तुमचा मोबाईल झाला, हे झालं तुमचे करण म्हणजे साधन. तर करणवाचक शब्दयोगी म्हणजे काय, तर एखाद्या साधनाद्वारे जेव्हा कृती केली जाते तेव्हा त्याला जो प्रत्यय जोडला जातो त्याला म्हणतो आपण करणवाचक शब्दयोगी अव्यय. तर त्यात तुमचे कडून, मुळे, हाती, द्वारा हे शब्द येतात. इथे बघा उदाहरण, संगणकाद्वारे आपण कोणतीही माहिती मिळवू शकतो. मी काय सांगितलं, कारण म्हणजे काय, कुठलंही साधन. संगणक हे काय आपलं साधनच आहे. संगणकाद्वारे म्हणजे कृती ही करणद्वारे झाली. करण म्हणजे काय, संगणकाद्वारे झालेली आहे, म्हणून याला जोडलेलं आहे शब्दयोगी अव्यय आहे करणवाचक. चौथा आहे तुमचं हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. यात नामाला जोडलेला शब्द हा आपल्याला उद्देश दर्शवतो. त्यात तुमचे करिता, निमित्त, साठी, कारणे, अर्थी हे शब्द येतात. हे बघा नामाला जोडलेला शब्द हा उद्देश दर्शवतो. येथे बघा जगण्याकरिता आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते. यात करिता हा आपला हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आहे आणि तो जगणे ह्या नामाला जोडलेला आहे, म्हणजे तो करिता आपला हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आहे आणि तो जगणे या नामाला आपण जोडलेला आहे, म्हणजे तो आपल्याला उद्देश दर्शवतो एक, म्हणजे आपल्या जगण्याकरिता आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते. पाचवा तुमचा व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय आहे. आता व्यती म्हणजे अभाव, एखाद्या गोष्टीचा अभाव. यात तुमचं शिवाय, वाचून, खेरीज, व्यतिरिक्त हे शब्द येतात. उदाहरणार्थ पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, म्हणजे यात तुम्हाला अभाव दर्शवलेला आहे, म्हणजे पाण्याशिवाय म्हणजे पाण्याच्या अभावी, म्हणजे पाणी नसेल तर आपण जगू शकत नाही. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं म्हणजे तुझ्या वाचून माझे काहीच अडत नाही. यात वाचून म्हणजे अभाव, तुझा अभाव जरी असेल तुझ्या वाचून माझे काहीच अडत नाही. सहावा जो आहे तुमचा आहे तो तुलनात्मक शब्दयोगी अव्यय. दोन गोष्टीमध्ये केलेली तुलना. त्यात तुमचे पेक्षा, तर, तम, परीस हे शब्द येतात. उदाहरणार्थ म्हणजे रोहन हा सोहनपेक्षा हुशार आहे, म्हणजे यात पेक्षा आलेला आहे बघा, आहे तुमचा तुलनात्मक शब्दयोगी अव्यय. म्हणजे रोहन आणि सोहन यांची तुलना केलेली आहे आणि ही तुलना दर्शवण्यासाठी आपण पेक्षा हे शब्दयोगी अव्यय वापरलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल का आपण काल पण हे असे खूप शब्द पाहिले क्रियाविशेषण अव्ययामध्ये, आज पण आपण शब्दयोगी अव्ययामध्ये शब्द पाहिले. तर इतके शब्द पाठ कसे करायचे, पाठ होतील का, पाठांतर करायचं का? तर बघा मित्रांनो, हे जेव्हा तुम्ही व्यवस्थित स्टडी करणार ना, आणि जेव्हा तुम्ही व्यवस्थित स्टडी करून MCQ सॉल्व करणार, प्रॅक्टिस करणार, तेव्हा हे शब्द तुम्हाला आपोआपच पाठ होऊन जातील. म्हणजे तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नाही की त्यात म्हणजे हेतुवाचक म्हणजे काय, तर करिता, निमित्तासाठी असं पाठ करण्याची गरज नाही आणि तुम्ही करू पण नका. तुम्ही फक्त व्यवस्थित व्हिडिओ बघा, व्यवस्थित त्याचे MCQ सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस जर तुम्ही झाली ना, तुम्हाला लगेच समजून जाईल. शब्द आला का जगण्याकरिता, करिता म्हणजे हेतुवाचक, लगेच तिथे शब्द आला द्वारे म्हणजे हे काय आहे करणवाचक. म्हणजे तुमची एक वेळची प्रॅक्टिस झाली ना, तर तुम्हाला आपोआप ते क्वेश्चन तुमचे सुटतील. शब्दयोगी अव्ययाचा जो सातवा प्रकार आहे तो आहे तुमचा योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय. योग्यता म्हणजे काय, तर च्या दर्जाचा च्या सारखा. त्यात तुमचे समान, सारखा, जोगा, सम, योग्यप्रमाणे हे शब्द येतात. तर त्याचे अक्षर माझ्या सारखे आहे. यात तुमचा सारख्या शब्दयोगी अव्यय आलेला आहे की जो योग्यता दर्शवितो. आठवा आहे तुमचा कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय. कैवल्य म्हणजे केवळ किंवा फक्त असा त्याचा अर्थ होतो. त्यात तुमचे मात्र, फक्त, च, केवळ हे शब्द येतात. उदाहरणार्थ फक्त तूच हे काम करू शकतो, फक्त तूच हे काम करू शकतो, फक्त म्हणजे केवळ. यात फक्त हा तुमचा कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय आहे. नवा प्रकार जो आहे तुमचा संग्रहवाचक म्हणजे एका दुसऱ्याची भर. त्यात तुमचं देखील, ही, पण, सुद्धा हे शब्द येतात. उदाहरणार्थ तो पण सोबत येणार आहे. तो पण म्हणजे आपण आहो आणि आपल्यात अजून एक जण येणार आहे, म्हणजे संग्रह झाला, म्हणजे एका दुसऱ्याची भर. 10वा आहे तुमचा संबंधवाचक शब्दयोगी अव्यय. संबंध म्हणजे च्या संबंधी. त्यात तुमचं विषयी, संबंधी, विषयी हे शब्द येतात. उदाहरणार्थ
मी पृथ्वीसंबंधी माहिती मिळवली, त्यात संबंधी हा तुमचा शब्दयोगी अव्यय म्हणून वापरला आहे. तो पृथ्वी या नामाला जोडून आलेला आहे. शब्दयोगी अव्ययाचा 11वा प्रकार तो आहे तुमचा साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय. आता साहचर्य म्हणजे काय, तर साहचर्य म्हणजे सोबत. त्यात तुमचे सहित, संगे, सकट, सवे हे शब्द येतात. त्यात उदाहरणार्थ म्हणजे मी बाबांबरोबर गावाला गेलो होतो. हे बघा बरोबर हे तुमचं शब्दयोगी अव्यय हे बाबा या नामाला जोडून आलेलं आहे. 12वा आहे तुमचं भागवाचक शब्दयोगी अव्यय. भाग म्हणजे तुमचं हिस्सा किंवा टक्केवारी. त्यात तुमचे पैकी, पोटी, आतून हे शब्द येतात. उदाहरणार्थ मला 100पैकी 80 गुण मिळाले. आता 100 हा तुमचा एक भाग झाला, त्याच्यापैकी म्हणजे तुमचा त्याच्यापैकी किती 80 गुण मिळाले, म्हणजे हे तुमचं उदाहरण आहे तुमचं भागवाचक शब्दयोगी अव्यय. 13वा आहे तुमचा विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय. आता विनिमय म्हणजे काय, तर एकाच्या जागी दुसरा. त्यात तुमचे जागी, बदल, बदली, ऐवजी हे शब्द येतात. उदाहरणार्थ आज गणिताऐवजी मराठीचा क्लास होईल. यात आज गणिताऐवजी मराठीचा क्लास होईल. यात ऐवजी हे तुमचं विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय म्हणून वापरलेलं आहे. विनिमय म्हणजे एकाच्या जागी दुसरा. आज गणिताऐवजी म्हणजे गणिताच्या जागी मराठीचा होईल. मित्रांनो, मी हे जे समानार्थी शब्द लिहून देतो ना, जसं विनिमय म्हणजे काय एकाच्या जागी दुसरा, साहचर्य म्हणजे काय सोबत, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे परीक्षेत तुम्हाला जे उदाहरण येईल तेव्हा सॉल्व करताना ते सोपं जाईल आणि लगेच क्लिक होईल. जसं हे उदाहरणाला समजा तुम्हाला आज गणिताऐवजी मराठीचा क्लास होईल, हे कुठल्या प्रकारचं शब्दयोगी अव्यय आहे. जर तुम्हाला माहीत असेल विनिमय म्हणजे एकाच्या जागी दुसरा, तर तुम्हाला लगेच क्लिक होईल की ऐवजी म्हणजे एकाच्या जागी दुसरा आला आहे, म्हणजे हे विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी अव्ययाचा 14वा प्रकार तो आहे तुमचा द्विकवाचक शब्दयोगी अव्यय. दिक म्हणजे काय, दिक म्हणजे समोरची दिशा. म्हणजे मी उभा आहे, माझ्या समोरची दिशा हे समोर आहे. दिक म्हणजे समोरची दिशा. त्यात तुमचे कडे, लागी, प्रत, प्रति हे शब्द येतात. उदाहरणार्थ तुझ्याकडे मराठी व्याकरणाचे पुस्तक आहे. यात कडे हा दिकवाचक शब्दयोगी अव्यय म्हणून आलेला आहे. जेव्हा आपण तुझ्याकडे असं उच्चार करतो तेव्हा आपण आपले बोटे त्याच्या समोर करतो, म्हणजे समोर तुझ्याकडे मराठी व्याकरणाचे बुक आहे. दिकचा अर्थ काय होतो, समोरची दिशा. 15वा येतो तुमचा विरोधवाचक शब्दयोगी अव्यय. विरोध म्हणजे विरोध ह्या अर्थाने वापरलेले. त्यात तुमचे विरुद्ध, उलट हे शब्द येतात. उदाहरणार्थ आज भारत विरुद्ध इंग्लंड सामना आहे. यात विरोध ह्या अर्थाने वापरलेला आहे की भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना. यात विरुद्ध आहे तुमचं विरोधावाचक शब्दयोगी अव्यय आहे. हा जो प्रकार आहे शब्दयोगी अव्ययाचा तो आहे तुमचा परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय. परिमाण म्हणजे काय, तर अशा गोष्टी ज्या लिटर, किलोमीटर, मीटर म्हणजे मोजता येतात. यात परिमाण म्हणजे प्रमाण दाखवणारे, परिमाण म्हणजे प्रमाण दाखवणारा असा अर्थ घ्यायचा. त्यात तुमचा शब्द येतो भर. आता उदाहरणार्थ मला ग्लासभर पाणी दे. यात प्रमाण दाखवलेलं आहे, किती पाणी देतं, ग्लासभर पाणी दे. अजून दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं म्हणजे बस तासभर उशिरा आली. यात प्रमाण दाखवलेलं आहे. त्यात तुमचा एखादा पदार्थही असू शकतो किंवा मग तुमचं कालावधी पण असू शकतो. जसं बस तासभर उशिरा आली, यात प्रमाण दाखवलेलं तुमचं की बस किती उशिरा आली, तासभर उशिरा आली. शब्दयोगी अव्ययाचा अजून एक प्रकार आहे, तो आता आपण बघू. तो शेवटचा प्रकार आहे शब्दयोगी अव्ययाचा. त्यात तो आहे तुमचा शुद्ध शब्दयोगी अव्यय. शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, जर एखादा अव्यय नामाला जोडला तर त्याच्या नामात कुठलाच बदल होत नाही. उदाहरणार्थ बघा पाणी, पाणी. जर पाणी याला, जर पाणी या शब्दाला आपण समजा पाण्याखाली, पाण्याखाली, यात आपण खाली हा शब्दयोगी अव्यय जोडला आहे. तर यात बदल काय झाला, जो मूळ नाम आहे पाणी त्याचा पाण्या झाला, म्हणजे तुमचा मूळ नामात बदल झाला. मग हा शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे का, नाही. आता आपण बघू पाणी ही, पाणी ही. यात बघा आपण पाणी या नामाला ही हा शब्दयोगी अव्यय जोडला, तर त्यात बघा मूळ नामात बदल झाला का, नाही. पाणी ही, तर यालाच म्हणतो आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय. यालाच म्हणतो आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय. म्हणजे कुठलाही शब्दयोगी अव्यय जर नामाला जोडला तर त्याच्या मूळ रूपात बदल होत नाही, म्हणजे तो आहे तुमचा शुद्ध शब्दयोगी अव्यय. तर आपला जो शब्दाच्या जाती आहेत त्यातील 7वा प्रकार पण पूर्ण झालेला आहे. आता आपण शेवटचा प्रकार बघू, 8वा. तो आहे तुमचा केवल प्रयोगी. शब्दाच्या जातीतील 8वा प्रकार, शेवटचा प्रकार केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय हे वाक्याचा भाग नसून जेव्हा आपल्या भावना दाटून येतात तेव्हा आपोआप जे उद्गार बाहेर पडतात त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. केवल प्रयोगी अव्यय हे अविकारी असतात. त्यात लिंग, वचन, पुरुष यानुसार बदल होत नाही. केवल प्रयोगी अव्यय कोणता भाव व्यक्त करतात यावरून त्याचे 9 प्रकार पडतात. केवल प्रयोगी अव्यय कोणता भाव व्यक्त करतात यावरून त्याचे 9 प्रकार पडतात. ते आता आपण सविस्तर समजून घेऊ. केवल प्रयोगी अव्ययाचा पहिला प्रकार तो आहे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्ययातून आपल्या भावना व्यक्त होतात. त्यात तुमचा पहिला प्रकार जो आहे तो हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. यात तुमचं वा, वा वा, ओहो असे शब्द येतात.
उदाहरणार्थ वा शेवटी जिंकलो आपण, यातून आपला आनंदाचा भाव स्पष्ट होतो की वा जिंकलो आपण. केवलप्रयोगी अव्यय म्हणजे हेच असतात, जेव्हा आपल्या भावना दाटून येतात तेव्हा आपोआप जे उद्गार बाहेर निघतात त्यालाच आपण केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतो. त्यात आपला पहिला झाला हर्षदर्शक, दुसरा झाला शोकदर्शक. त्यात तुमचे देवारे अग, त्यात तुमचे देवारे अगाई अ अरे रे हाय हाय असे शब्द येतात. जसं अरे रे विराट कोहली आऊट झाला म्हणजे यात तुमचा शोक दिसतो, दुःख दिसतं की अरे रे विराट कोहली आऊट झाला. तिसरं आहे तुमचं आश्चर्यदर्शक क्रिया केवलप्रयोगी अव्यय. त्यात तुमचे अबब बापरे अरेच्या हे शब्द येतात. उदाहरणार्थ अबब केवढा मोठा पर्वत हा म्हणजे आश्चर्य, अबब म्हणजे आश्चर्य वाटतं का बघ किती मोठा पर्वत आहे हा. केवलप्रयोगी अव्ययाचा जो पुढचा प्रकार आहे, चौथा प्रकार, तो आहे तुमचा प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय. त्यात तुमचं शाबास वा वाह छा हे शब्द येतात. उदाहरणार्थ शाबास बरोबर उत्तर दिले तू, म्हणजे जर आपण बरोबर उत्तर दिले तर शिक्षक आपल्याला शाबास तू बरोबर उत्तर दिले असे म्हणतात. केवलप्रयोगी अव्यय हेच तर असतात का जेव्हा आपल्या भावना दाटून आलेल्या असतात तेव्हा हे उद्गार आपल्या तोंडावाटे आपोआप निघतात. पुढचा आहे तो संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय. उदाहरण यात तुमचे शब्द जी, ठीक, हा, अच्छा आहे, बरं आहे. यात उदाहरण घ्यायचं म्हटलं बरं आहे जातो मी, तसं आपण एखाद्याला भेटतो आणि जेव्हा जायचं असतं तेव्हा आपल्या तोंडावाटे आपोआप निघते की हां बरं आहे जातो मी. सहावं आहे तुमचं विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय. त्यात तुमचे छे, हट, छे हे शब्द येतात. उदाहरणार्थ तू खेळायला जाऊ नको. जसं आई आपल्याला म्हणतेस तू खेळायला जाऊ नकोस म्हणजे यात नकार असतो, म्हणजे तू जाऊ नकोस. केवलप्रयोगी अव्ययाचा सातवा प्रकार तो आहे तुमचा तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय. यात आपण तिरस्कार दर्शवतो म्हणजे जेव्हा आपण एखाद्या तिरस्कार करतो तेव्हा आपल्या तोंडून आपोआप शब्द निघतात. त्यात तुमचे इश्य, शी, थू, ची हे शब्द येतात. उदाहरणार्थ शी किती घाणेरडा आहेस तू. जेव्हा आपण एखादा घाणेरडा मुलगा बघतो तेव्हा आपल्या तोंडावाटे आपोआप असे उद्गार बाहेर पडतात का शी किती घाणेरडा आहेस तू. त्यात शी हा जो आहे तुमचा तिरस्कारदर्शक शब्द आहे. तो प्रकार आहे तुमचा संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय. या केवलप्रयोगी अव्ययाचा वापर व्यक्तीला हाक मारण्यासाठी करतो आपण. जसं अहो, अरे, अग, ए, रे हे शब्द येतात. आता उदाहरणार्थ अरे ऐक ना, जर आपण एखाद्याला हाक मारायची असली किंवा बोलायचं असलं तर आपण म्हणतो अरे ऐक ना. यात अरे तुमचा संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. 9 आहे तुमचा शेवटचा आहे तुमचा मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय. त्यात तुमचे गप, चुप, चुपचाप हे शब्द येतात. उदाहरणार्थ गप बोलू नको. जर बाळ जास्त बडबड करत असेल तर आई बाळाला म्हणते गप बोलू नको. येथे मित्रांनो आपला शब्दाच्या जातीतील केवलप्रयोगी अव्यय हा प्रकारसुद्धा कंप्लीट झालेला आहे. येथे मित्रांनो तुमचे केवलप्रयोगी अव्ययसुद्धा पूर्ण झालेले आहेत. केवलप्रयोगी अव्ययाचे काही प्रकार आहे, आता आपण पुढे ते पण बघू. केवलप्रयोगी अव्ययाचाच पुढचा प्रकार आहे व्यर्थ उद्गाराचा केवलप्रयोगी अव्यय. व्यर्थ उद्गाराचा केवलप्रयोगी अव्यय वाक्यात कुठलाच भाव व्यक्त करत नाही, ते विनाकारण वापरलेले असतात. त्यात तुमचे म्हणे, आपला, वेडे, मात्र हे शब्द येतात. उदाहरणार्थ म्हटलं म्हणजे काल म्हणे खूप पाऊस पडला, आता इथे म्हणे हे व्यर्थ उद्गाराचा केवलप्रयोगी अव्यय आहे. हे विनाकारण वापरलेलं आहे, कुठलाच भाव व्यक्त करत नाही. म्हणे म्हणजे काय, काहीच नाही. जर तुम्ही म्हणे नाही पण वापरलं, काल खूप पाऊस पडला, तरी वाक्य आपलं बरोबर होतं, अव्यय. पुढचा जो प्रकार आहे केवलप्रयोगी अव्ययाचा तो आहे पादपूर्णार्थ केवलप्रयोगी अव्यय. पादपूर्णार्थ केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय तर सवयीचा भाग म्हणून आपण काही शब्द तोंडात असेच गुटमजत राहतो त्यांनाच पादपूर्णार्थ केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. त्यात तुमचे आता, बरं का, आणखीन हे शब्द येतात. जसे सवयीचा भाग म्हणून आपण कोणाकोणाला सवय असताना बोलताना हा, बरं का, आणखीन, आत्ता असे जे शब्द असतात जे सवयीचा भाग म्हणून आपण गुटमजत राहतो त्यांनाच म्हणतो पादपूर्णार्थ केवलप्रयोगी अव्यय. त्यात उदाहरण घ्यायचं झालं म्हटलं म्हणजे आणखीन काय बरं ते. जसं आपण एखादी गोष्ट विसरतो आणि म्हणतो आणखीन काय बरं ते, म्हणजे आणखीन हा शब्द आपला सवयीचा भाग आहे म्हणून तो वापरतो. इथे मित्रांनो आपण आपला शब्दाच्या जातील 8वा प्रकार, शेवटचा प्रकार केवलप्रयोगी अव्यय हा सुद्धा पूर्ण केलेला आहे. केवलप्रयोगी अव्ययामध्ये एकूण 9 उपप्रकार येतात, ते आपण सर्व पाहिलेले. त्यात आपण ज्या भावना व्यक्त करतो त्यानुसार केवलप्रयोगी शब्दाचा आपण वापर करतो. इथे मित्रांनो आपण शब्दाच्या जातीतला जो 8वा आणि शेवटचा प्रकार आहे केवलप्रयोगी अव्यय तो सुद्धा पूर्ण केलेला आहे. केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय हे आपण सर्व सविस्तर समजून घेतलेलं आहे. आपल्या मनामध्ये भावना दाटून आल्या, आपल्या तोंडावाटे आपोआप जे उद्गार निघतात त्यालाच आपण केवलप्रयोगी अव्यय असं म्हणतो. आपण कोणता भाव व्यक्त करतो यावरून केवलप्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार पडतात, ते पण आपण सविस्तर समजून घेतलेले आहेत. केवलप्रयोगी जे अव्ययाचे अजून काही प्रकार आहेत ते पण आपण बघितलेले आहेत. त्यात तुमचा पादपूर्णार्थ या आधी बघितला तो व्यर्थ उद्गाराचा केवलप्रयोगी अव्यय. जे केवलप्रयोगी अव्यय जे असतात ते वाक्याच्या आधीच येतात, वाक्याच्या सुरुवातीलाच येतात. आणि जो तुमचा व्यर्थ उद्गाराचा जो केवलप्रयोगी अव्यय असतात ते वाक्याच्या मध्ये येतात. मित्रांनो मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती हे प्रकरण आपण येथे पूर्ण केलेले आहे. या प्रकरणावर ज्याही आपल्या महाराष्ट्र शासनाच्या एक्झाम असतील कुठली असू द्या, तुमची पोलीस भरती असू द्या, तुमची तलाठी असू द्या, किंवा तुमच्या हात आलेली महापरिक्षण असू द्या, जेथे जे मराठी व्याकरण सब्जेक्ट आहे त्या परीक्षेमध्ये यावर 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात. तर मित्रांनो तुम्ही याचा व्यवस्थित स्टडी करा, MCQ जास्तीत जास्त सॉल्व करा. मित्रांनो तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि जास्तीत जास्त MCQ सॉल्व करा, जेणेकरून ते तुम्हाला जर एक्झामला क्वेश्चन आले तर ते तुमचे चुकणार नाही. जे विद्यार्थी मित्र चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा,
मी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे तो ग्रुप जॉईन करा. आपण यावरचे सर्व MCQ हे ग्रुपवरच कंप्लीट करणार आहोत. थँक्यू सो मच फ्रेंड, थँक्यू सो मच.